माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात आज आपण बघूया ताटात वाढलेलं भविष्य. कथनातून श्रवण करूया अभिवाचनातून. ती पहाटेची वेळ सुमारे 5 वाजता. सगळी गल्ली अजूनही गाढझोपेत असायची आणि मी मात्र माझ्या घराच्या गॅलरीत फेरफटका मारत असायचे. पेपरवाला देखील ह्याच वेळेला सायकलच्या घंटीबरोबर माझ्या दारासमोरून जायचा आणि दरवेळी म्हणायचा, नमस्कार मॅडम. हळूहळू वेळ बदलत गेली आणि माझी दिनचर्याही. आता मी सकाळी 7ला उठू लागले. कदाचित काही दिवस मी त्याला न दिसल्याने चकित झाला असेल. एक रविवार तो सकाळी 9 वाजता माझ्या घरी आला. चेहऱ्यावर काळजी होती, पण बोलण्यात आदर. मॅडम, त्याने हात जोडत सांगितले, एक गोष्ट सांगू का? मी हसून म्हटले, नक्की बोला. तो म्हणाला, तुम्ही सकाळी लवकर उठणं का बंद केलं? मी रोज गांधी मार्गावरून सर्वात आधी तुमच्यासाठी पेपर उचलतो आणि विचार करतो, मॅडम वाट पाहत असतील म्हणून सर्वात आधी तुमचंच घर गाठतो. मी थोडीशी आश्चर्यचकित झाले. तू एवढ्या लांबून येतोस? हो मॅडम, तेथूनच वितरण सुरू होतं. मग तू झोपेतून किती वाजता उठतोस? 2:30 वाजता. 2:15पर्यंत तेथे पोहोचतो. 7पर्यंत सर्व पेपर वाटून घरी जातो. थोडा वेळ झोपतो. मग 10ला दुसऱ्या कामावर निघतो. मॅडम, मुलं मोठी करायची आहेत, शिकवायचं आहे, करायचं आहे, करावं लागतं. त्याचं समर्पण उत्तर ऐकून निशब्द झाले हो मी. फक्त एवढंच म्हणू शकले, ठीक आहे, मी तुझी गोष्ट लक्षात ठेवीन. काही वर्ष लोटली. 15 वर्षानंतर तब्बल तो पुन्हा एके सकाळी माझ्या घरी आला. हातात एक सुंदर आमंत्रण पत्रिका होती. मॅडम, मुलीचं लग्न आहे, सगळ्यांचं जरूर या. मी कार्ड पाहिलं. एक डॉक्टर जावई. आश्चर्याने विचारलं, तुझी मुलगी? तो हसला आणि म्हणाला, काय बोलताय मॅडम? हो, माझीच मुलगी. तिने MBBS केलंय आणि जावई MD आहे. आणि मुलगा? तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात. त्याचा साधेपणा, एज बघून काही क्षण मी स्तब्ध झाले. आता निघालो मॅडम, अजून खूप कार्ड वाटायचे आहेत. तो गेला, पण माझ्या मनात एक वेगळंच भावचक्र सुरू झालं. 2 वर्षानंतर तो पुन्हा भेटला. मुलगा आता जर्मनीमध्ये काम करतोय असं अभिमानाने सांगितलं. मी थोडं कुतूहलाने विचारलं, इतक्या मर्यादित उत्पन्नात हे सगळं कसं शक्य झालं? तर सौम्य हसला आणि म्हणाला, मॅडम, पेपर वाटण्याबरोबरच इतरही काहीतरी करत राहिलो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरावर, खर्चावर काटकसर. जे स्वस्त, जे अंगाम आणलं तेच खात होतं. कधी कधी फक्त दोडका, भोपळा, वांगी. थोडा थांबला, हळूच म्हणाला, एक दिवस मुलगा ताट पाहून रडला. म्हणाला, रोज हीच कोरडी भाजी, दुसऱ्याच्या घरात काय काय बनते बघ. मी त्याच्याजवळ गेलो, त्याचे अश्रू पुसले. म्हटलं, बाळा, आधी स्वतःचं ताट पा. दुसऱ्याची ताटं पाशील तर स्वतःचंही हरकून बसशील. ही कोरडी भाजी नाही, या ताटात मी तुझं भविष्य वाटतोय. त्याचा अपमान करू नकोस. तो माझ्या डोळ्यात पाहत राहिला, हसला, चुपचाप सगळं खाल्लं. त्या दिवसानंतर त्याने कधीही तक्रार केली नाही. आज ही आठवण शब्दांमध्ये उतरवत असताना माझं मन विचारात गुंतून जातं. आजकालची मुलं आपल्या पालकांची परिस्थिती न बघता ती प्रत्येक गोष्ट मागतात जी दुसऱ्याकडे असते. कोण त्यांना समजावे? कधी कधी कोरड्या ताटातही पूर्ण पैसे वाढलेलं असतं. फक्त डोळ्यात पाहण्याची दृष्टी लागते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. कथा आवडली म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलाय.